रस्त्याने जाता जाता एकाला सापडली 100 रुपयाची नोट. हे दृश्य झालं आपल्या कॅमेऱ्यात कैद. तुमच्या मनाने बनवा. ओरिजिनल बनवायची, ओरिजिनलला 2500 लागते. भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभे. मला तर माहितीये 4-5 दिवस झालं उठले की आपल्याला राशनला जावं लागतं. पोहोचलो आणि बघतो तर काय, या ठिकाणी आमचा पोरं गोळा व्हायचा ठेपा आहे. म्हणजे आपल्या रोहित बाईच्या इथं मरणाची गर्दी झाली. सगळेजण आपल्या कृष्णाची वाट बघत होते. नकळत माझ्या तोंडातून काय शब्द आला बघा. आला कृष्णा काळे आला. म्युझिक. आज राशनचा बाजार असल्यामुळे मरणाची गर्दी आणि त्यात ह्या बाबाला गावलं 100 रुपये. बघितलं नाही, डायरेक्ट उचललं खिशात टाकलं की निघाला मागडी. सकाळ सकाळ झाला बाबा लपका म्हणला. गावलंय त्याला पैसे. आता आमचा ड्रायव्हर तर म्हणतोय त्याच पडलं होतं, पण काय माहिती कोणाचं पडलं. असं ते काय हरकत नाही, ज्याच्या नशिबात त्याच्यात भेटलं. पहिले मी गेलो आणि महागारी आलो. बघतो तर काही तर चपला शिवणारी बी आपली काय ओरिजिनलच राहतं, त्याला सगळं ओरिजिनल येतं. येणे फणी सगळं येतं त्याला. तिचं ऍक्टिव्हिटी दिसते तुम्हाला. बाहेर कुठं वापरायची म्हणलं तरी उभी येते. शेवटी चर्चा झाली, फायनली ठरलं आपल्याला नॉर्मल कोल्हापुरी बनवा. काय नाही, ओरिजिनल आणि याच्यामध्ये काय फरक नसतो असं मी नाही, त्यांनी सांगितलं. फक्त जी ओरिजिनल असते का तिचा आवाज येतो आणि जी अशी असते का तिचा आवाज येत नाही. मग काय भावाने माप फेप दिलं आणि आपल्याला 15 दिवसांनी चप्पल भेटणार. तर बघतो का आपल्या बाबूच्या गाडीला इकडे ऍडमिट केलं आणि बाबूचं दुःख बघा कसं रागात बघतो. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर काय मग इकडे काम झालं आणि ओके मध्ये धुतली. खूप छान अशा प्रकारचं गाडीचं काम केलं. आम्ही घरी आलो. ध्वजा बिराजे कांदे मुंज जने साजे शंकर सोर केसरी नंदन तेज प्रताप महाजग